तृतीय अध्याय. श्री गणेशाय नम. श्री सरस्वती नम. श्री गणेश आणि श्री स्वामी चरित्र सारा. तृतीय अध्याय. श्री गणेशाय नम. धन्य धन्य या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनर्वती पद पावती कैवल्य अध्याय. पद पावती कैवल्य गताध्यायी. कथा सुंदर स्वामी निवेदिली साचरित्र आणि बाबा दिगंबर त्याची वृत्ती निवेदिली निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेळी सोडविले मोहाळ माझे वास्तविक करीती अपाटोळ झाले भक्त तेथीची सकल वृत्ती अल्पमती की वर्णोमी स्वामी चरित्राचे ही सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदी समान सवे घेऊन स्वामीचे टोळ जाती अक्कलकोटा स्थित अर्धमार्गावरून टोळीचे मागे परतणे भाग पडले. टोळे आज्ञा पिले सेवेका जोवरी आम्ही येऊ नका तोवरी स्वामीचे सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेली परतून स्वामी चालले उठून बहुता वर्जिले सेवकांनी वरीनच मानिले. त्या तेथून निघाले अक्कलकोटापती आले ग्रामदारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एका विधी होता तो करीत यायची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यस्तव निश्चित आले चोळप्याच्या ग्रहापती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर. चोळप्याचे भाग्य उदले यतिराज ग्रहासी आले जैसे कामधेनू आपण बळे दरिद्रेच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाले स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान सुरवर जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगभाससी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रीमती निराहार कितीक राहती मौन धरिती कितेक एका चरणी उभे राहुनी सदा विलोकिती गगन. एक गिरीवर बैसोनी तपश्चर्या करीत आती एक पंचक सन्निध करीती एक पंच पक्वाने सेविती. एक पंचग्रहणी एक गिरीवर बैसून तपश्चर्या करीताती एक पंचाग्नी साधन करीती एक पावनाते भक्षिती कित्येक संन्यासी होते संसार अवघा सोडून एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षष्टकर्म आचारिती एक लोकाउपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय एक परिजयाची चरण दुर्लभ सदभक्ती वाचून केली असे नाना साधन भक्तिविन भावविन सर्व व्यत योगायोगदिक काही चोळप्याने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाचे देखुनी भक्ती स्वामी तेथे भोजन करीते तेव्हा चोळप्याच्या चिंती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून या तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक ते तेव्हा राजपदाधिक मालोजी राजे गादीवर दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयाचे भाग्य निश्चित स्वामीचरणी उदले. त्यापासून या जगात तयानगरीचे नाव गाजत अप्रसिद्ध ती प्रख्याती कित्येक झाले. चोळप्याच्या ग्रहापती आले कोणाएकी येती लोका चमत्कार दावी येते मग गावात मात पसरली आपल्या प्रख्याती यायचे नाही जयांचे चिंती म्हणून या स्वामीराज येती बहुधा न जाती फिरवया लोका माझी पसरली माता तुपांसी करडा वृत्तांत की आपल्या या नगरात येती विख्यात पातले राहती चोळप्याच्या घरी दर्शना जाती नारी असती केवळ अवतारे लीला ज्याची विचित्र वता मी ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी गावात येती येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुती पाहे आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाय भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वर्ता ऐकले कानी हे सत्य जरी तरी येऊन आताची तिथी दर्शना राव मुखातून वाणी निघाल्या तोची येती मत पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली. गमती गंगूलाल रायांची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला सदोतीत दृढ घातली मिठी चरण धुतले नेत्राशून्य मग तया हस्तकी धरून आसनावर बैसवली असले खून पटले अंतरे स्वामी केवळ अवतारी अभिक्त पळून गेली दुरी चरण भक्ती जडली ते सकळ सभा चकित स्वामी
खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभिक्त पळून गेली दुरी चरणी भक्ती त्या जडली ते सकाळ सभा आनंदली समस्ते पावली बदली षष्टोपचारी पूजिला नारद मुनी षष्टोपचारी पूजिला स्वामी मूर्तीनुपराया निरंकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयाच्या पादुका शिरी धरुणी विष्णुनाची ब्रह्मानंद स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत प्रेमळ भक्त परीस होत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत 11वा अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोडहा श्री संब सदाशिवार्पण शुभम भवतु श्री स्वामी समत महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.